आजचा व्हिडिओ स्पेशल त्या लेडीजसाठी आहे ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे पण काम नाहीये किंवा घरात राहून त्यांना काम कसं करता येईल. व्हिडिओ पूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा. खूप म्हणजे खूप इम्पॉर्टंट मी माहिती तुम्हाला देणार आहे. मी माझा छोटासा बिझनेस जो आहे तो सेटल केलेला आहे. एकदम झिरो पासून सुरुवात केली आहे. मला जवळपास 6-7 वर्ष कंप्लीट झाले. तर मी कशी शून्यापासून सुरुवात केली आणि सेम त्या पद्धतीने तुम्ही सुरुवात करू शकता. माझं पण बजेट तेव्हा एकदम झिरो होतं आणि शिलाई मशीन पण नव्हती. खूप मेहनत करून मी हा सगळा सेटअप उभा केला आहे. तर माझ्यासारख्या खूप अशा लेडीज आहेत की ज्यांना स्वतःचं काहीतरी करायचं आहे. फक्त आपण जसं अगोदर बोलायचो ना, चूल आणि मूल, त्यातून थोडंसं बाहेर पडून म्हणजे स्वतःसाठी थोडासा वेळ काढून किंवा आपण ज्यावेळेस 2 पैसे कमवतो ना, तर त्यावेळेस काय होतं की स्वतःला पण थोडंसं मोटिवेशन मिळतं. स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स आहे तो पण वाढतो आणि खूप चेंजेस स्वतःमध्ये येतात. आणि एक जो स्वतःच्या मेहनतीचे जे पैसे असतात त्याचा एक कॉन्फिडन्स लेवल खूप वेगळा असतो. आता काही जणांचं असं मत असतं, काही मैत्रिणींचं, की सपोज की त्यांचे जे मिस्टर असतात, त्यांचे हसबंड असतात, त्यांना चांगल्या पोझिशनला ते ड्युटीला असतात, त्यांचा चांगला बिझनेस आहे किंवा खूप सगळ्या गोष्टी आहेत. पण स्वतःचे जे आपण 2 पैसे कमवतो त्याचं थोडंसं समाधान वेगळंच असतं. ज्यावेळेस तुम्ही स्वतःचं काहीतरी स्टार्ट कराल त्यावेळेस तुम्हाला यातला जो खरा आनंद आहे तो कळेल. आता असं नाहीये की प्रत्येकाच्या घरात आर्थिक परिस्थिती बेताची आहे म्हणूनच आपण बिझनेस केला पाहिजे किंवा म्हणूनच आपण काहीतरी करायला पाहिजे, नाही. स्वतःच म्हणजे स्वतःला स्वतःबद्दल पण काहीतरी आत्मविश्वास आणि स्वतःवर आपण प्रेम करावं, त्यासाठी पण आपली स्वतःच्या नजरेत व्हॅल्यू पाहिजे, किंमत पाहिजे. आणि त्यासाठी असं नाहीये की माझा प्रत्येक पॉइंट तुम्हाला आवडेल किंवा तुम्ही त्याच्याशी रिलेट करणार. पण मला जो स्वतःला अनुभव आला तोच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. म्हणजे कसं, घरात आपण मुलांना बघतो, घरातलं सगळं प्रिपरेशन करतो. आपला पूर्ण 24/7 म्हणजे पूर्ण, पूर्ण, पूर्ण वेळ आपण घरासाठी, आपल्या फॅमिलीसाठी देत असतो. तर त्यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढून किंवा आपण त्याच्यामध्ये सेल्फ केअर काही जणी करतात, काही नाही करत. आणि असं पण नाहीये की तुम्ही स्वतःचं काम चालू केलं म्हणजे तुम्ही स्वतःची काळजी वगैरे घेता, नाही. उलट कसं आहे, स्वतःचं काम करायचं म्हणजे की घरातले पण कामं करावं लागतात आणि बाहेर पण काम करावं लागतं किंवा ज्या घरातून काम करतात तर त्यांच्यावरती पण वर्कलोड खूप असतो. म्हणजे इव्हन घरात पण पूर्ण वेळ काम करून, ते पण घरातले सगळे कामं व्यवस्थित करून, मुलाबाळांचं त्यांची स्कूल वगैरे बघून आणि परत म्हणजे घरातले सगळे कामं करणं म्हणजे एका प्रकारची डबल ड्युटी झाली. आणि महिला खरंच खूप स्ट्रॉंग आहे. खरंच मला पूर्ण म्हणजे ज्या पण लेडीज आहेत त्यांचा खरंच अभिमान वाटतो. कारण की मुलांना सांभाळणं आणि घरचे सगळे कामं व्यवस्थित करून म्हणजे छोट्या-छोट्या गोष्टीपासून तर खूप मोठ्या गोष्टीपर्यंत. कारण की माणसांचं कसं असतात, की बाहेरच्या खूप मोठ्या गोष्टी ते डोक्यात घेऊन येतात. तर लेडीजना एक पेशन्स लेव्हल असते आणि खरंच कौतुकास्पद सगळ्या बायांचं काम आहे. तर हे तर चालूच असेल, की घरातलं किंवा आपण स्वतःसाठी. मुलं लहान-लहान आहेत. पण ज्यावेळेस आता तुम्हाला वाटत आहे, की मुलं लहान-लहान आहेत किंवा काहींना मुलं असतील, नसतील, व्हॉटएव्हर जे काही असेल, तर ज्यांची मुलं लहान असेल त्यांना असं वाटत असेल, की मुलं थोडीशी मोठी झाली, की आपण करू. पण नाही, थोडीशी लहानपासून सुरुवात करायची, जेणेकरून जोपर्यंत मुलं थोडेसे मोठे होतील, तोपर्यंत तुमचा जो बिझनेस आहे, तो थोडासा त्याची ग्रोथ झालेली असेल, थोडासा तो सेटल झालेला असेल. आता बिझनेस जो आहे तुम्ही कोणत्याही प्रकारचा चालू करू शकता. तुम्ही छोटंसं पार्लरचा करू शकता. कोर्सेस आत्ता खूप अवेलेबल आहे आणि जर तुम्हाला बाहेर जाता येत नसेल, तर खूप सगळे कोर्सेस जे आहे ऑफलाईन, ऑनलाईन दोन्ही पद्धतीने अवेलेबल आहेत. जर पॉसिबल नसेल बाहेर, शक्यतो बाहेर जाऊन कोर्स करायचा. स्वतःसाठी थोडासा वेळ काढायचा. जर पॉसिबल असेल तर. कारण की मुलांच्या स्कूलचा जो वेळ असतो तो कमीत कमी 5-6 तास तरी मुलं शाळेत असतात. तर जेमतेम 2-2.5 तासाचा एखादा कोर्स, मग तुम्ही ती डिजिटल एखादी स्किल असू शकते किंवा तुम्ही जे स्टिचिंगचे कोर्सेस असतात, जे फॅशन डिझायनिंगचे असतात किंवा जे पार्लरचे कोर्सेस असतात, त्यातून थोडा-थोडा वेळ काढून. आणि मी हे जे बोलत होते की शिलाई मशीनचं, त्याच्यामध्ये मी फक्त एकाच पॉइंटसाठी मी बोलत नाहीये, की फक्त ज्यांचा स्टिचिंगमध्ये इंटरेस्ट आहे त्यांच्यासाठीचा हा व्हिडिओ नाहीये. तर हा अशा महिलांसाठी आहे, की ज्यांना काहीतरी करायचं आहे, वेळ मिळत नाहीये. ज्यांना ऑनेस्टली वेळ मिळत नाही, त्यांनी बाहेर न जाता घरात ऑनलाईन जे कोर्सेस असतात, YouTubeमध्ये, सोशल मीडिया थ्रू खूप सगळ्या ॲपवर खूप सगळे कोर्सेस अवेलेबल आहे. ज्यांना थोडंसं हेल्दी लाईफस्टाईल आवडते, ते योगाचे क्लासेस स्टार्ट करू शकता किंवा स्पोकनचे खूप सगळे कोर्सेस असतात. जर तुमची स्किल छान असेल तर
कुकिंगचे क्लासेस असतात आणि खूप सगळ्या गोष्टी असतात की ज्या खूप 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 सगळ्या अपॉर्च्युनिटीज आहे ज्या तुम्ही करू शकता. तुम्ही थोडंसं बाहेर तर पडा, तुम्ही थोडंसं सर्च तर करा. ज्या आपण दिवसभर इंस्टाग्राम असेल किंवा युट्यूब असेल, कोणत्याही माध्यमातून जो आपण दिवसभर मोबाईल बघत असतो किंवा तर त्याचा उपयोग जो आहे तो मनोरंजनासाठी तर ठीक आहे तुम्ही करू शकता. पण त्यातून जर काही आपण शिकत असू, त्यातून जर आपण थोडंसं काही आता डिजिटल फील्डमध्ये पण एवढ्या संधी अवेलेबल आहे, तर त्याच्यामधून जर तुम्ही काही स्किल शिकून जर तुम्ही ते चालू करत असाल, तर खरंच खूप छान आणि खूप शून्यापासून सुरुवात आहेत. माझ्या खूप सगळ्या मैत्रिणी YouTubeवर काम करतात, Instagramवर काम करतात, Facebookवर काम करतात. अगदी छोट्या त्यांनी छोट्या याच्यापासून सुरुवात केलेली आहे. तर तुम्ही तशा पद्धतीने एक छोटंसं YouTube अकाउंट ओपन करा. एक छोटंसं कोणत्या तरी डिजिटल फील्डमध्ये तुम्ही थोडंसं कारण की त्याच्यासाठी तुम्हाला बाहेरही कुठे जावं लागणार नाही आणि मोटिवेशन बाहेरून कुठूनही घ्यायचं काम नाहीये. आपलं सतत जे सातत्य आहे ते फक्त चालू ठेवायचं, मेहनत चालू ठेवायची. आता मी शिलाई मशीनच्या ह्याच्याकडे येते कारण की मी सुरुवातीला बोलले की तुमच्याकडे जर शिलाई मशीन असेल तर. आता आमच्या इथे कसं आहे आंबेडकर जयंती असेल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असेल किंवा बरेचसे असे प्रोग्राम असतात ज्याच्यासाठी खूप मोठे झेंडे लागतात. तर स्टिचिंग ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे अशा लेडीज तिथून त्या ऑफिसमधून ते झेंडे आणतात आणि त्याला लेस वगैरे लावायचं काम करतात. आणि त्याच्यानंतर पण जे तुम्ही पिको फॉल असाल, आता बघा जर तुम्ही घरगुती काहीतरी करत असाल तर त्याच्यासाठी कसं कस्टमरला थोडंसं म्हणजे घराचा एकतर बघा मार्केटमध्ये नसेल किंवा मध्ये असाल तर खूप कमी चान्सेस असतात की कस्टमर आपल्यापर्यंत पोहोचेल. तर थोडासा एक बोर्ड तुम्हाला तयार करायचा आहे की आमच्याकडे बघा कसं म्हणजे घराच्या बाहेर किंवा कॉर्नरला कुठेतरी बोर्ड लावून आपल्याकडे स्टिचिंगचे कामं होतात अशा पद्धतीने किंवा तुमचा बेसिक जर कोर्स झालेला असेल तर तुम्ही थोडासा ऍडव्हान्स त्याच्यामध्ये डेव्हलप करू शकता. थोडंसं जर तुम्ही बाहेर पडाल घरात तर ठीक आहे की घरातून बाहेर पडता येत नाही म्हणून तुम्ही डिजिटल मध्ये किंवा ऑफलाईन मध्ये कोर्स करणं चांगली गोष्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्ही बाहेर पडाल किंवा काही कोर्सेससाठी किंवा काही पण नवीन तुम्हाला हे करण्यासाठी बाहेर जेव्हा पडाल त्यावेळेस तुमची बाहेर थोडीशी ओळख होते. बुटीक म्हणा किंवा बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या बाहेर गेल्याने कळतात. तिथून तुम्हाला काम भेटेल. कोर्सेस वगैरे जरी तुम्हाला करायचे नसतील तर तुमच्याकडे छोटंसं शिलाई मशीन जरी असेल तर तुम्ही पिको फॉल किंवा बुटीकमध्ये खूप सगळं वर्कलोड असतो बुटीकवाल्यांकडे तर त्यांच्याकडे तुम्ही जाऊ शकता. आता बुटीकवाल्यांचं कसं ऑलरेडी त्यांच्याकडे कारागीर असतात. आता बुटीकवाल्यांकडे कसे पिको फॉलवाले किंवा काज बटन म्हणा किंवा तुरपाईसाठी त्यांच्याकडे ऑलरेडी असतात की जे त्यांची कंटिन्यू त्यांची कामं करतात. तर थोडंसं डिमोटिवेट न होता एक दोन दोन चार ठिकाणी तुम्हाला शोधून जे बुटीकचे कामं आहेत अगोदर त्यांना तुमचं जे सॅम्पल आहे ते दाखवा. तशा पद्धतीने तुम्ही करू शकता किंवा आता स्टार्टिंग माहिती का ऑनलाईन खूप तुम्ही सेल करू शकता. स्क्रंचेस वगैरे आहे ते तुम्ही रेडी करू शकता. बेल्ट वगैरे आहे ते तुम्ही रेडी करू शकता आणि मिशोवरती फ्लिपकार्टवरती खूप सगळे ऑप्शन आहे तिथे ते तुम्ही सेल करू शकता. डिजिटलचा जमाना आहे आणि खूप सगळे चान्सेस आहेत की तुम्ही जर तुम्हाला स्टिचिंग येत नसेल तर स्क्रंचेस वगैरे बनवून तुम्ही मार्केटमधून फॅब्रिक आणून तुम्ही ते सेल करू शकता. इव्हन तुम्ही ड्रेस वगैरे पण स्टिच करून सेल करू शकता. बुटीकमध्ये पण तुम्हाला काम मिळू शकतं. थोडंसं काहीतरी स्टेप उचला स्वतःसाठी थोडंसं काहीतरी म्हणजे त्याच्यातून खूप मोठी प्रेरणा मिळेल आणि आत्मविश्वास स्वतःचा करण्याचा काहीतरी एक वेगळाच असतो. मुलांसाठी तुम्ही करा, घरासाठी करू नका असं मी म्हणत नाही. पूर्ण वेळ न देता त्यातले 1-2 तास काढून स्वतःसाठी काहीतरी करा. जी तुमची आवड असेल, जर तुम्हाला स्वयंपाकात आवड असेल तर ते बनवा. तुम्ही एखादा बेकरीचा कोर्स करा किंवा डिजिटलमध्ये तुम्ही एखादा अकाउंट ओपन करा. त्याच्यावरती जे पण तुम्हाला जमतं क्राफ्ट असेल किंवा जे काही असेल ते शेअर करण्याचा प्रयत्न करा. खूप मोटिवेशन त्यातून मिळतं. जेव्हा एखादा व्हिडिओ आपल्याला लाईक येते, कमेंट्स येतात, आपलं काम कोणाला तरी आवडत असेल तर त्याच्यातून खूप छान प्रेरणा मिळते आणि जी सोसायटी असते ज्या पद्धतीने आपण जर सोशल मीडियावर जर ऍक्टिव्ह झालो तर त्यांना पण असं वाटतं की नाही यांच्याकडे काहीतरी स्किल आहे त्यामुळे यांच्याशी एवढे लोक जोडल्या गेलेले आहेत. तर चला मी माझं थोडंसं संपवते कारण की व्हिडिओ खूप लॉंग होईल. आता आपण जे नेक्स्ट माझा व्हिडिओ राहील तर YouTube किंवा Instaच्या रिलेटेड राहील की तुम्ही ऑनलाईन कसं काम करू शकता, डिजिटलमध्ये कसं काम करू शकता. माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. माझे छोटासा प्रयत्न आहे की माझ्या ज्या पण मैत्रिणी आहेत त्या इंडिपेंडंट बनाव्या, स्वतःच्या पायावर उभं राहावं असंही न म्हणता स्वतः त्यांच्या कॉन्फिडन्स यावा त्यांच्यामध्ये आणि छोटंसं काहीतरी त्यांनी एक स्टार्टअप किंवा एक छोटीशी सुरुवात करावी. स्वतःसाठी जगावं, खुश राहावं.
थँक्यू सो मच सगळ्यांचे, खरंच खूप खूप धन्यवाद. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.